बघू शकता शेतकरी मित्रांनो, आता आपण एक परत 5 एकर मल्चिंग टाकलेलं आहे. जवळजवळ असं 1,500 फूट आपलं अंतर आहे बेडचं लांबीचं आणि एकदम हाईट देऊन बेड बनवला आहे मित्रांनो. आता ही उन्हाळी लागवड आहे मित्रांनो. पहिली 10 एकर, परत ही 5 एकर. या सगळ्या वाढीतून मित्रांनो तुम्हाला उन्हाळ्या लागवडीचं पूर्ण मार्गदर्शन आपण करणार आहे. टनेज आणि कुठल्याही प्लॉटला आपली विल्टिंग येणार नाही. त्यावर आपण जसं हिवाळ्याच्या प्लॉटवर काम केलं तसंच काम आपण उन्हाळ्यापासून ह्या लागवडीतून तुम्हाला सगळं मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो. एकदम अचूक असं मार्गदर्शन करणार आहे. मित्रांनो आपले जे थंडीच्या वाड्या होत्या आणि त्याला बी मित्रांनो आपण जे इंस्टाग्रामवरती आपण व्हिडिओ बनायला लागलो, त्याला फार दिवस झाले नाही मित्रांनो. 70 ते 80 दिवसापासूनच आपण व्हिडिओ बनायला लागलो नाही. सुरुवातच केली मित्रांनो कलिंगडापासून आपण, कांद्याच्या रोपापासून. छान असं मार्गदर्शन केलं मित्रांनो. थंडीतल्या सक्सेसच्या सगळ्या स्टोरी आता तुम्ही सगळे व्हिडिओ आपण टाकलेले, ते एकदम छान असे सेटिंग आणि 60-65 दिवसामध्ये 70 दिवसात कसा माल तयार झाला ते बी तुम्ही पाहू राहिली. आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपण काम केलेलं. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 30 जिल्ह्यामध्ये आपलं काम होतं मित्रांनो. फक्त आपण इंस्टाग्रामच्या मार्फत जे मेसेज आले आपण पर्सनली, की त्या प्रत्येक शेतकऱ्याला रिप्लाय देऊन म्हणजे आता सगळ्या शेतकऱ्याला तर शक्य नाही मित्रांनो. पण प्रत्येक महाराष्ट्रातल्या 30 जिल्ह्यामध्ये आपण काम केलं. 30 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2-2, 3-3, 4-4, 5-5 शेतकऱ्यांना आपण पर्सनली गाईडन्स करू राहिलो मित्रांनो. त्यांचे प्लॉट 50 दिवसाचे, 47 दिवसाचे, 55 दिवसाचे, काहींचे 60 दिवसाचे. त्यांच्या 30 जिल्ह्यातल्या 30 सक्सेसच्या स्टोऱ्याची व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो येणार काळात पाहायला भेटणार आहे. की कसं अवरेज मिळालं, कशी सेटिंग भेटली, कसं आपण मार्गदर्शन केलं कमी खर्चात. आणि जे मार्गदर्शन केलं की जे स्प्रेचं कॉम्बिनेशन सांगितलं ते एकदम अचूक असं सांगितलेलं आहे. आणि सगळ्या सक्सेसच्या स्टोऱ्या तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये पाहायला भेटणार आहे. ह्या प्लॉट मधून बी तुम्हाला सगळं मार्गदर्शन आपण करणार मित्रांनो. आणि महाराष्ट्रातल्या 30 जिल्ह्यातल्या 30 शेतकरी तुम्हाला सगळ्या म्हणजे त्यांचं मनोगत सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळात ऐकावणार.